छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाली परब। नमस्कार, मी पृथ्वी प्रताप। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतो। तर आत्ता आम्ही रत्नागिरीच्या वळके या गावामध्ये आलेलो। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ना या योजनेअंतर्गत बायकांका महिलांका रोजगार उत्पन्न करून दिलेल्या सरकारने शासनाने या आता लखपती दिदी आहेतच, पण या स्पर्धेत भाग घेऊन त्यांचं गाव जिंकणार आहे आणि ह्या सगळ्या करोडपती दिदी होणार आहेत। तेव्हा हे सगळे पैसे ठेवण्यासाठी आम्ही या पिशव्या आता उघड्या ठेवलेल्या आहेत। याच्यात पटापट पैसे येणार आहेत आणि आमचं गाव आणखीन समृद्ध होणार आहे, हो की नाही? शिवाली परब। नमस्कार, मी पृथ्वी प्रताप। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतो। तर आत्ता आम्ही रत्नागिरीच्या वळके या गावामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही इथे आलेलो आहोत आणि सर्वप्रथम आम्ही अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज यांना। जसं महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली, तसं महाराजांनी प्रत्येकाला, संपूर्ण समाजाला एकत्र या आणि स्वाभिमानानं आयुष्य जगा, स्वतःचं स्वराज्य बनवा या गोष्टी शिकवल्या। त्याच गोष्टींना आदर्श मानून या मोहिमेअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या योजना ज्या राबवल्या गेल्या शासनाकडून त्याची पाहणी करायला आलोय, प्रत्येक गावाला भेटायला आलोय आणि त्यांना अभिवादन करून या सगळ्या गावांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक गाव हे स्वावलंबी होत आहे, स्वतःच्या पायावर उभं राहत आहे आणि महिला प्रत्येक गावातल्या ह्या पुढे जात आहेत। त्यांना महाराजांनी आम्हाला दिली, त्यांना वंदन करून सगळे एकमुखाने बोलूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। घुसना आम्ही तुमच्या गावामध्ये आलो तर आधी पहिले इथे भेट द्यावीशी वाटली, कारण बाहेर आम्ही सावित्रीच्या लेखी असं लिहिलेलं की साऊंडवर आधारित तुम्ही काही असं रोजगार वगैरे असं काही चालू केलं आहे? महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास अभियानांतर्गत आमचा हा सावित्री महिला ग्रामसंघ आहे। आमच्या गावात सावित्री महिला ग्रामसंघ त्याच्या अंतर्गत आमच्याकडे 100% सगळे कुटुंब समूहात समाविष्ट झालेले आहे। तर 210 महिन्यांचा आमच्या एकूण 17 समूह आहेत तिथे आणि हा पूर्ण ग्रामीण भाग असल्याकडे इथे शेती, कुक्कुटपालन, म्हणजे आम्ही आता पाहिलं की सगळं अख्खा तुमचं वळके गाव आहे, ते सगळं डोंगराने आणि मध्ये गाव आहे ना।
तर त्याच्यावरती आधारित आमच्याकडे एक उत्पादनवरती चालू आहे. उत्पादक गट सगळ्या समूहातल्या समान महिला महिलांचे एक उत्पादक गट तयार होतो. तसं आमचा एक उत्पादनाचा व्यवसाय आहे. तर तिथे आता सध्या आमच्याकडे हॅचरी युनिट बसवतो, म्हणजे अंडी उबवणंही येतो. आणि दुसरा आमचा ग्रामसंघाचा गांडूळ खताचा एक प्रोजेक्ट तिथे चालू आहे. आणि दुसरा इकडे करतो म्हणजे त्या शेतीवर आधारित त्या हळद वगैरे लागवड करतो. त्याचं आमचं काटोपची गोष्ट आहे, हळद लागवड आणि त्याच्यापासून हळद घेणं आणि हळद विकणं. त्याच्यात आत्ताच त्यांची कांद्याची खोदकाम झाले तर ते कांदे पण इथं आणले. आणि मग याचा फायदा कसा होतो तुम्हाला? विक्री करून मार्केट बाजारपेठेवर आपल्या जवळ आहे बाजारपेठ, तिथे विक्री करून महिला त्याचा फायदा मिळतो. आणि तिथे तिथे स्टॉल लागतात, तिथे तिथे महिला त्या सहभागी होऊन तिथे विक्री करतात. तरी साधारण गावातील किती टक्के महिला ह्या उपक्रमात असतील? 100%. आता आमच्याकडच्या ज्या 155 ह्या लखपती दिदी झाल्या. लखपती दिदी म्हणजे तसं उत्पन्न 1 वर्षात 1 लाखापेक्षा जास्त. अरे वा. व्यवसाय एक नाही, व्यवसाय असतो ती लखपती दिदी. बरोबर. तर आता 155 महिला आमच्या लखपती दिदी झालेल्या आहेत. बाकीच्या महिला त्यांना संभावतो. म्हणजे तुम्ही जे आता इथे लिहिलंय की आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणजे साऊंच्या लेकी, तुम्ही त्या खऱ्या अर्थानं तुम्ही साऊंच्या लेकी ठरलेला. शिकलेल्या कारण सावित्रीबाईंनी आपल्याला हेच सांगितलं, महिला शिक्षणाचा त्यांनी खरं तर जागर केला. त्या सावित्रीबाईंचा आदर्श तुम्ही डोळ्यांसमोर ठेवून स्वतःमधली सावित्री परत जन्माला घालून सर्वांसमोर उभी करून एक प्रेरणा तुम्ही खरं तर महाराष्ट्रासाठी उभी करताय, की ज्यातनं अनेक स्त्रिया, आणखी खेडेगावातल्या स्त्रिया ह्या गोष्टी पाहून जरा त्यांना उत्साह येईल आणि त्या सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. आणि हे किती भारी आहे ना की तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहात, की तुम्ही गांडूळ खताची शेती पण करताय, तुम्ही कुक्कुटपालन सुद्धा करताय. आता मी बघतो ह्या पिशव्या बनतायत का, काही ज्वेलरी पण बनवताय तुम्ही, दागिने वगैरे, टेलरिंग. अच्छा, बरं. पिशवी कापडीची प्लास्टिक पिशव्या वापरायच्या नाही, तर मग जुन्या साड्या असतात त्यापासून आम्ही कापडी पिशव्या तयार करतो. जेव्हा महिला घेऊन देतात साड्या, तर त्या जी महिला साडी देते त्यांना आम्ही 2 पिशव्या देतो तयार करून. त्या साडीच्या शिवून देतात. कमी पैशात आम्ही त्या पिशव्या विकतो. आणि हे कधीपासून करताय तुम्ही साधारण? आता याला 6 महिने झाले. 6 महिने. म्हणजे मला असं वाटतं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून तुम्ही आणखीनच वेग धरला असेल, कारण अनेक योजना तुम्हाला कळल्या असतील. त्याच्यामुळे या योजनांचा फायदा होतोय का? आमचे गावचे सरपंच साहेब आहेत किंवा ग्रामसेवक बघून खूप मोलाचं सहकार्य करतात. त्याचप्रमाणे ग्रामस्थही 100% सहभागी होतात. त्याच्यामुळे आम्हाला सगळं शक्य होतं. नाही, आणि हेच महत्वाचं आहे. करेक्ट, शिवाजी बरोबर म्हणाले की संपूर्ण गावाने एकत्र उभं राहून सगळ्यांच्या पाठीशी उभं राहून परत आपल्या गावाला समृद्ध करणं फार गरजेचं आहे. आई, तुझं वय काय असेल का? 59. आणि अजून पण पाय एकदम टेलरिंग. बघ, हे असं आहे, हे आपण मुंबई पुण्याची लोक आपल्याला नाही तर काय पाय दुखायला लागले, उभं राहून चालून चालून पाय दुखायला. हे बघ, वय 60ला पोचली म्हातारी माझी, पण टेलरिंग 1 नंबर. कापडी पिशव्या मी घेऊन जाणार नंतर. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हे गाव जिंकण्याची खूप जास्त शक्यता आहे. कारण असं म्हणतात, एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं, पण या गावातल्या सगळ्या स्त्रिया शिकलेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण गावातली सगळी कुटुंब शिकणार आहेत. आणि ही योजना, ही जी काही स्पर्धा आहे ती जिंकणारच असं दिसतंय. तुमच्या सगळ्यांसाठी एकत्र का हातामध्ये घेतल्या. तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन ह्या सगळ्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत, ह्या आता लखपती दिदी आहेतच, पण या स्पर्धेत भाग घेऊन त्यांचं गाव जिंकणार आहे आणि ह्या सगळ्या करोडपती दिदी होणार आहेत. तेव्हा हे सगळे पैसे ठेवण्यासाठी आम्ही या पिशव्या आता उघड्या ठेवलेल्या आहेत. याच्यात पटापट पैसे येणार आहेत आणि आमचं गाव आणखीन समृद्ध होणार, हो की नाही? तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. घरात बसून राहता, जाणार नाही, कामात जाणार नाही, व काय करू, कंटाळ येईल माका. आता पण लय कंटाळ, बघितलं, लय कंटाळ. माका नाही जाऊचा कामाला. ते बाकीचे इले नाही हो, नाही इले व गप्रावा नाही इले. इले का नाही इले? व गप्रावा मुस्कटच मात कलर नाही इले बोलतो ना, नाही इले. आमच्या एका माणसाला पण येऊचा वाटत नाही. काय काम तर माहिती नाही गावच्या लोकांची. हो, यांकाच काम कळलं मा. तुम्ही आपली उपचार इथं बसून रावले होत, काही कामं करणार नाही, तीच कामं करतो. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान इले ना, ह्या योजनेअंतर्गत बायकांका, महिलांका
रोजगार उत्पन्न करून दिलेला हा त्यांचा ते शासनाने. होय? त्याच्या कामासाठी बायका सगळ्या गेलेल्या होत. गावातले पुरुष हा. ते कामात जातात. काय सांगतो एवढी एवढीशी बारकी चिल्ली पण पिल्ली कामात जातस कामात नाही. शाळेत जात. एवढी सुंदर शाळा बांधली या ग्रामपंचायतीने बघला. वय वय करू नका. तुम्ही काय फुकट सर बसून राहला. मला माहित नव्हतं. मला जर माहित असतं की सरकारने एवढ्या सगळ्या योजना आणलेल्या तर मग मी पण काम केलं असता. नाही तर मोबाईलवरती टाइमपास नव्हता केला. मोबाईलवरती काय करत पोरींची व्हिडिओ बघत ए, 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 ए. माका नको काय कंटाळ होईल हा, खरंच हा. एवढी सुंदर बायको घरात हा याला खबर मार्या. गेलो शिवी द्यायची नाही. माझा कोकणी मालवणी येत नाही म्हणून ऐकून घेतो हा. मला तर भाषा माहितीची असती. आवश्यक नाही जाऊ दे. गेलो सांगत. पण आता मला कळलेलं आहे हा. की या गावामध्ये आता वेगवेगळ्या योजना इलेल्या आहेत. मिलेल्या होत का मिलेला का हा मी- गावात. मला आधी माहित हा. असताना मी शहरात राहुलच नाही. ओके, मी तर गावात गेले असते. म्हणजे, मग आता गावात येऊचा. ओके, येवा मग आता ओळख घेऊचा. येवा मग आता काम धंदा करूचा. येवा कोकण आपलोच हा. कोकण आपलं जा, कोकण आपलं जा. आता जसा मला सांभाळून घेतलेला आहे तसाच सांभाळून घेतो राव. होय का नाही? वा वा, धन्यवाद धन्यवाद. तुम्ही आमचं हे वा वा, खरंच खूप सुंदर. तुमची मेहनत दिसून येते. या योजनेअंतर्गत या अभियानाअंतर्गत आम्ही गावोगावी फिरतोय. प्रत्येक गावाला पर्सनली जाऊन भेट देतो. तिथे आमचा आदर सत्कार केला जातो. तुमच्याही गावाने इतक्या मोठ्या मनाने आमचं स्वागत केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ह्या योजनेअंतर्गत जे काही तुम्हाला लाभ उचलता येणार आहेत, लाभ घेता येणार आहेत ते घ्या. कारण ही एक स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणण्यापेक्षा हे आपलं फ्युचर FD आहे असं आपण म्हणूया. ही आपली गुंतवणूक. इन्व्हेस्टमेंट आहे. आपण गावासाठी आता जे करणार आहोत ते आपल्याला भविष्य काळासाठी फार फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आम्ही दोघं पृथ्वी दादा आणि मी आमच्या बरोबर आणखी कलाकार आहेत जे असे गावोगावी जातात. ह्या योजनेचं महत्त्व पटवून देतात. कारण ही योजना गावांसाठी आहे. आपल्या गावातली लोक मोठी झाली पाहिजे. खरं तर कसं असतं, गावातली लोक मोठी झाली तर आपलं गाव मोठं होतं आणि आपल्या भविष्याची काळजी एकदम मिटून जाते. सो ह्या योजनेअंतर्गत अभियानाअंतर्गत ज्या काही योजना आहेत त्याचा 100% लाभ तुम्ही गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी घ्यावा हीच इच्छा व्यक्त करते. आणि हेच सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला आज इथं भेटायला आलेलो आहोत. तसे आपले ग्रामविकास मंत्री आपले जयकुमार गोरे साहेब यांचे आपण आभार मानायला आले. आणि त्याचबरोबर आपले पालकमंत्री जे आहेत, आपले जे उद्योग मंत्री आहेत उदयजी सामंत यांचा हा जिल्हा आहे, त्यांचे सुद्धा आपण आभार मानायला हवेत. कारण त्यांनी या गावाची खरंच खूप काळजी घेतलेली दिसते आणि त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत सगळ्या योजना पोहोचलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपण शासनाचे आभार मानायला हवेत. कारण अशा वेळोवेळी अशा वेगवेगळ्या योजना आपल्यासमोर आणतात आणि त्यातून आपल्याला अनेक गोष्टींचा लाभ उचलता येतो.